चवडे तुला ते ॲडमिशन घ्यायचं काय झालं ग? अरे हां, 2 दिवस सुट्ट्या आहेत कॉलेजला. बरं बरं घेऊन टाक लवकर. देव रे दादा, अजून तारखेला 10 दिवस मुदत आहे. ऐक ना, मी काय म्हणतो, हा बोल ना. आपण गाडी घ्यायची का रे? ही देऊन दुसरी घेऊ. कुठं गाड्या घोड्या घेत बसतो? ते सरपंचचं मिटलं नाही अजून. भारत भाऊचे 20,000 आहे. एकदा तेवढं मिटू दे, मग घेऊ दमादमाने. ठीक आहे दादा. हां ए रघु दादा, अरे गाय सुटली, गाय चल लवकर. काय सुटली? बरं बरं आलो आलो. धर तू. कोण कोण आहे तिकडे? अरे दादा, अरे तो सरपंचाचा छोटा मुलगा माहिती आहे का? हा तो माहिती आहे. सारखं माझ्याकडे बघत असतो. काल पण तुम्ही गेलात ना, तेव्हा त्या गवताच्या आत लपून बघत होता असं वाटतंय. गवताची पानं हरली ना, तेव्हा तोच असावा असं वाटलं मला. एवढं काय घाबरत तू त्याला? तू तुला काही बोलला का? नाही ना, मग जाऊ दे. काही बोललं की सांग मला. हां दादा, मला एक सांग, तुझं आणि कोमलचं काय बोलणं झालं का? नाही झालं. मी तिला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काय ऐकायला तयारच नाही. नेमकं ती तिच्या काकामुळं असं करू राहिली का खरोखरच असं करते तिचं तिलाच माहीत. पण तिच्यात किती बदल झाला हे पाहिलं का तू? हा ना, पहिला तिचा चेहरा कायम हसरा राहायचा ग, आता कायम तोंड सोडून देते. दादा, कर ना काहीतरी तू. आता काय करणार? मी तिला बोललो तुझ्या काकांशी बोलतो तर ती ते पण ऐकत नाही. मग आपण काय करायचं? आता काय करणार? ती काय ऐकतच नाही. पण तिची त्या अण्णाशी लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती, तरी पण ती तयार झाली. असं काय असेल? पण मग काय करायचं आपण? आता काय करणार? पण तिची त्या अण्णाशी लग्न करायची इच्छा नाही आहे, तरी पण ती हो बोलली, म्हणजे काहीतरी झालं असेल ना. बघू चल तिच्याशी एकदा बोलून, नाहीतर तिच्या काकांना जाऊन भेटावं लागेल. चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़ा टिक टिक टिक. चल पहिला. काय अण्णा तुम्ही पण चल, काय झालं? चल पळना. टाकला का भाई? लय लवकर टाकला. काय अण्णा तुम्ही पण लहान पोरासारखं. असं मग दे ना लग्न लावून, म्हणजे माणूस तरी बनल मी. ए टिंगू मामा, काय लावित रे तोंडाला? लय चिकण्या दिसू राहिला. चेहऱ्यावर नका तो आणणं त्यांच्या. ते कसं आहे माहिती का, चेहरा बोळा आणि बांगडी सोळा. अण्णा तुम्ही म्हटलं होतं ना पुढच्या हप्त्यात पैसे देतो. अहो लय लोकांची देणदारी झाली, त्यांचे पैसे द्यायचे, ते सारखी मागणी करतात. तेवढं बघा ना. वा, मामाच तोंड पा कसं गाडवाच तोंडासारखं दिसू राहिलं. देव टाकले काय पैसा पैसा करतो रे? तारखेच काय झालं?
गेलो होतो काल, पण ते म्हटले उद्या या. ए देऊन टाक. चल मामा तू जाय घेऊन पैसे. वा झाला खुश आता. हा खुश का? हिला बघून ना माझ्यातला शाहरुख जागा होतो. मग काय झालं भावी बायको? कोमल चहा ठेव बरं. थांब. काय चहा प्यायचा टाइम आहे का? जरा हिंड कमी करावा इकडं तिकडं, नाहीतर त्रास होईल काही लोकांना. येऊ का मग भावी बायको? काय लग्नाला आली का माझ्या? उठा. अण्णा बाग जरा बारीकच राहिला, डोक्याला लागू राहिलंय. पुढे आणली का? काय रे मधी तोडून टाकी भांडी. अण्णा फळ आहे त्याला. हा फळी जख मारायचं. काय रे पिकलं काबर नाही? अण्णा 2च महिन्यात झाली ती. 2 महिने झाले, लवकर काबर नाही धरला? अयो अजून 2 महिने बाकी आहे अण्णा त्याला. अण्णा थांब. चाललं काय तुझं? लय पोरं बिघडवले तू, दारू प्यायला लावले. आज सकाळी माझा भाऊ मला शिव्या देऊन आला. का? त्याच्या तोंडावरची माशी उठत नव्हती, तो आज माझ्यासमोर गुरगुर करतोय. कोणामुळं? शिव्या नाही देणार मग काय पूजा करील का तो तुझी? हा तू झाला कारभारीन, त्याला केलं गडी. भोंगळ्या करून झापकायच्या लायकीच आहे तू. ए अन्या, ए दिग्या तोंड सांभाळून. ए तू चुप. तू जरी सरपंचाचा पोरगा असेल मग तू गाव विकत नाही घेतलं. तू दादा तुझ्या घरी, माझ्या पुढं नाही. सारे पोरं नासवले तो. पोरं रोज घरी दारू पिऊन येऊ राहिले. तू फक्त परत त्याला बोलव, गाठ माझ्याशी आहे. ए दिग्या तोंडात बोळा कोंबून मारिला. ए चिम्या, तुझा माग तुझ्या बापाला दाखव, मला नाही. बघून घेईन एकेकाला. अण्णा ये काय लय बोलून गेलं. अण्णा लय माजला रे हा. याचे का बघून घेऊ थांबा. हा ना. कावळा
अण्णा प्राणी नाही ना उडती प्राणी कस काय उडत तुम्ही जर्सी गाय उडवायला लागली रानडुकर उडवायला लागली मग काय काय उडवतं नेमकं फक्त पाखरं उडा द्या कशी कशी आहे म्हणजे पक्ष्यांनाच का हा मग हटले बाकस गेम मला नाही खेळायचं अण्णा खेळा ना माझ्या एवढं राहिले आता हे असंच काय म्हणणार फोन केला फोन केला इकडे तुझ्या पप्पाने शिवाय दिल्या रे मला तुझा पप्पा म्हणत होता का लय पोरं बिघडवली मी त्याच्या भावाला बिघडवलं असं कसं आता तो माझ्या भावासारखा आहे मी तोंडातून चूप पण नाही केलं रे पण ठीक आहे तिने माझ्या गालात जरी मारले असते मी काय नसतं बोलू एक काम कर ते कपाट उघड बरं काय बघ त्याच्यात जाय कोण आहे रे बोकडी पाडला वाटतं जाय रे वय घेऊन ये रे आण त्याला इकडे बाई लावाने पाव डुलो राय आण अरे इकडं आण, इकडं आण. हे? ए, जाऊ दे, ए, जाऊ दे. अन्या आता बोल अरे बघ बघ वरती बघ लावू नको त्या दिवशी धरलंय बोलत होता तू आता बोल बोल ना खरं सांगू का त्या दिवशी लय घाबरलो होतो मी तुला तू ना साऊचा गुंडच वाटायचा तुझा आवाज आणि ते पण मी चेहरे येऊन दिलं का मी तुला घाबरलो पण आतून लय घाबरलो होतो आणि तुला फुसका आयटम निघलाय पण तुझ्या एक माणसाने तुला कणवलं तू तर फुसका आयटम आहे रे नाद नाही करायचा कळलं का याला थोडा आंबळ आंबळ मारले या स्वप्न त्या कॉपच्या धर पाळला का धर 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 सवीला ऍडमिशन लवकर मिळायला पाहिजे बाई सवे ए सवे हे काय पैसे घेऊन जा ऍडमिशन घ्यायला हे काय बाई कुठे गेले पैसे अरे देवा ए सवे सवे ए सवे ए सवे इकडे ये इकडे काय झालं ग अगं वाटोळ झालं आपलं पैसे चोरीला गेले कोणते पैसे कसं काय? अगं रघुनी दिले होते ना तुझ्या ऍडमिशन साठी ते चोरीला गेले डब्यात तपास केला कसले पैशाचा पत्ता नाही कसला तपास नाही एक पैसा नाही त्याच्यात चोरीला गेले ना बाई पैसे आई जाऊ दे नको रडूस रडून ते परत येणार नाहीत ना अगं कसं काय रडू नको तू शिकली नाही तर तुला चांगला शिकलेला नवरा नाही मिळायचा नोकरीवाला आई तुला कोण बोललं मला नोकरीवाला मुलगा हवाय मला नकोय नोकरीवाला मुलगा नोकरीवाला नकोय मग कोण पाहिजे तुला कशाला तो नोकरीवाला आता तूच पाय ना जिथे मोजून भाकरी केल्या जातात जिथे शहरात स्वतःची घरं तर असतात पण त्यासाठी 15 ते 20 वर्ष स्वतःला त्या कंपनीचे हमाल बनवून घ्यावं लागतं ना जिथे शुद्ध हवा ना पाणी ना उगवता मावणारं सूर्य दिवसभर स्वतःला 4 भिंतीच्या आत कोंडून घ्यावं लागतं आणि त्या नकली मालिका पाहत बसायला लागतं ना प्राण्यांचा ना पक्ष्यांचा आवाज येणार तो फक्त गाड्यांच्या हॉर्नचा आवाज शहरातलं जीवन म्हणजे जेलच ना सांग बरं त्यापेक्षा खेड्यातलं जीवन त्यापेक्षा विरुद्ध मला नोकरीवाल्याशी लग्न नाही करायचंय मला फक्त शेतकऱ्याशीच लग्न करायचंय आणि मला शेतकऱ्याचीच राणी बनायचंय मग मी शिकू अथवा ना शिकू येडी का खोळी तुला काही कळतंय का काय करायचं तुम्हाला करा बाई
काय चाललं? माझ्या बायकोचे न होणारे दीर कुठं गेले तुमचे ज्येष्ठ भ्राता? बाहेर गेला तो. असं नाही, आम्हाला काय घाई नाही, आम्ही थांबतो ना. ए खुर्ची आण रे. या तो. कसं आहे, तू आणि तुझा भाऊ मला नडला, तरी पण मी तुम्हाला सोडलं. पण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सोडणार नाही. माझ्यापासून सावध राहा, नाहीतर काय जीव घेशील त्याचा. तुम्हाला बरं दुसऱ्यांच्या वाटेला जायची सवय लागली आहे आणि वरून वेगळं चावणं, गरिबांचा विनाकारण तळतळाट घेता. तुझं कधीच चांगलं होणार नाही, बापरे. वाटोळं होईल तुझं. ए पाखरू, अरे कशाला सारखं सारखं मध्ये येतंय? ए घाबरा. ए छोट्या, तुला कळत नाही का रे, ही पोरगी एवढा तळतळाट करून बोलू राहिली, आपल्यामुळे किती त्रास होऊ राहिले यांना. हं? यांना मारून झोडून काहीच नव्हत. शेतात कामं करून करून यांचे चामडे निब्बर झाले. यांना थोडं वेगळ्या पद्धतीने समजावं लागतं. रुमाल दे रे. बघतो ना वाट. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आले 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 आले. अरे कुठं होते तुम्ही बागायतदार? किती वेळची वाट पाहू राहिलो मी तुमची. काय घोबडासारखं तोंड करून हिंडू राहिले इकडे तिकडे. हा बोला. ए आण रे ती. घ्या. अहो घ्या, हो घ्या. पत्रिका. तुमच्या न होणाऱ्या बायकोच्या, तुमच्या न होणाऱ्या बायकोचं शुभ विवाह भावी सरपंच अण्णाराव यांच्या सोबत करण्याचे योजिले आहे. तरी पण सहकुटुंब सहपरिवार येण्याचे अगत्य करावे. मग येशाल ना? बोला. ए छोट्या, काय रे अण्णा? अरे पण मला एका गोष्टीची भीती वाटते रे. कोणती रे अण्णा? ते नाव कोणतं घेऊ रे? ते नाव घ्यावं लागतं ना रे ते. ए अण्णा हे घे ना, येत भाजीत भाजी मेथीची कोमल माझ्या प्रीती चांगलं आहे अण्णा. ते जुनं झालं. दुसरं सांग रे एखादं. अरे मग हे घे ना, जेजुरीपर्यंत पेरला लसून, कोमल नेतो गाडवावर बसून. तुझ्या वहिनीला गाडव बसून येऊ का? इज्जत घालू का? हा आयचा डावळा. वरती जाऊ दे. पण तुमची वहिनी एक नाव घेईल बो. कोणतं रे? लाल मणी तोडले, काळे मणी जोडले. अण्णारावांच्या डॅशिंग मुळे रघुरावांना सोडले.
येशाल ना मग लग्नाला? हं? या बर का? चला. दादा कुठे चालला? दादा अरे चालला कुठे पण?